बघूयात पुढची बातमी। उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागलेली आहे। नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना प्रशासनाकडून यावेळेस लक्ष ठेवून अलर्ट राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि प्रशासनाकडून आता सातत्याने या संपूर्ण ठिकाणी लक्ष ठेवलं जात आहे। देवळा तालुक्यातील गिरणा नदीवरती असलेला सावकी विठेवाडी पूल सलग तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे। पुलावरून पाण्याचा वेगानं यावेळेस प्रवाह सुरू असतानाही दुचाकीस्वार आणि पादचारी जीव धोक्यात घालून पूल ओलांडताना दिसतायत। प्रशासनाच्या वारंवार इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत नागरिक वाहत्या पाण्यातून प्रवास करत असल्याचं हे दृश्य मोबाईलमध्ये कैद झालेलं आहे। जळगावच्या चोपडा शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। मच्छी मार्केटकडे जाणाऱ्या पुलावर तसेच बस स्थानकासमोरील पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत। खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचले। पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना आता नागरिकांना मोठी कसरत करावी लागते।